मंडळी नमस्कार. आज आपण आलेलो आहोत कोल्हापूर शहरापासून अगदी 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या अगदी छोट्याशा खिद्रापूर या गावामध्ये. या गावामध्ये आहे अगदी पुरातन हजारो वर्षांपूर्वीचं कोपेश्वर मंदिर. वास्तुकला आणि शिल्पकला यांचा अनोखा संगम असलेलं हे मंदिर एकूण 7 भागांमध्ये विभागलं गेलेलं आहे. आता आपण प्रवेश केला तो म्हणजे नगारखाना. नगारखान्यातून प्रवेश करताच आपल्याला समोरच दिसतो तो म्हणजे स्वर्गमंडप. हा स्वर्गमंडप म्हणजेच या कोपेश्वराचं अगदी अप्रतिम असं वैशिष्ट्य. एकूण 48 खांबांवर उभे असलेल्या या स्वर्गमंडपाला वरती 13 फूट व्यासाचं गवाक्ष आहे. बरोबर तेवढ्याच व्यासाचा खाली मोठा गोलाकार असा दगड आहे ज्याला रंगशिला असे म्हणतात. हे नक्षीदार खांब एकूण 4 मालिकेमध्ये विभागले गेलेले आहेत. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे मेल फिमेल इंटरलॉक सिस्टम या पद्धतीने केले गेलेले आहे. या मंदिराच्या बांधकामामध्ये कुठेही चुना शिसे यांचा वापर केला गेलेला नाही. स्वर्गमंडप पाहून झाल्यावर आपण प्रवेश करतो तो सभामंडपामध्ये. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी ह्या बाजूला 5 आणि त्या बाजूला 5 असे सुंदर असे नक्षीकाम केलेले द्वारपाल कोरलेले आहेत. हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच पूर्वद्वार. अशी एकूण मंदिराला 3 मुख्य द्वार आहेत. येथील शिल्पकला अगदी थक्क करणारी आहे. या द्वारपालांच्या खाली अगदी बरोबर चौकटीमध्ये व्याळांची अशी सुंदर रचना केली गेलेली आहे. आता प्रवेश करूयात आपण सभामंडपामध्ये. मंदिराचा सभामंडप हा पुन्हा एकूण 60 खांबावर उभारला गेलेला आहे आणि हे 60 खांब अतिशय सुंदर अशा कलाकृतींनी नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपाच्या मुख्य 4 खांबांवर 4 सुंदर नक्षीकाम असलेले कीर्तिमुख कोरलेले आहेत. या खांबांवर वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या त्याचप्रमाणे बोधकथा सांगणारी काही शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडप आणि गाभारा यांमधला जो भाग आहे त्याला अंतराळ असे म्हणतात. या अंतराळाच्या प्रवेशद्वाराशी 2 भले मोठेसे द्वारपाल कोरलेले आहेत. या द्वारपालाचं कोरीवकाम अगदी वाखाणण्याजोगं आहे. आता आपण प्रवेश करूयात गाभाऱ्यामध्ये. गाभाऱ्यात प्रवेश करताच आपल्याला प्रथम दर्शनी नजरेस पडतो तो म्हणजे विष्णूची प्रतिमा धूपेश्वर. त्याच्याच पुढच्या बाजूला स्थित आहे दक्षिणमुखी कोपेश्वर.